मित्रांनो, पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे आणि या श्रावण महिन्यात ग्रहांची अशी काही अद्भुत रचना तयार होत आहे ज्याचा थेट आणि सर्वात मोठा प्रभाव मेष राशीच्या लोकांवर पडणार आहे. होय, जर तुमची मेष राश असेल तर हा श्रावण महिना तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. महादेवाची विशेष कृपा आणि ग्रहांची बदलती चाल यामुळे तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाच्या घटना घडणार आहे. या बाबतीत आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, व्यापाराबद्दल, नोकरीबद्दल, तुमच्या पैशाबद्दल, आरोग्याबद्दल, नातेसंबंधांबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात. कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती नसेल, जीवनात खूप साऱ्या अडचणी, प्रश्न, मार्ग मिळत नसेल, अशा समस्या असतील तर एकदा आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका तपासू. काय बाधा, काय दोष, काय अडचण आहे ते सांगू. त्यावर योग्य उपाय देऊ, योग्य सेवा देऊ. हा वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, या सर्व गोष्टींची माहिती, सविस्तर मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देऊ. यासाठी व्हॉट्सॲपवर मेसेज नक्की करा. मित्रांनो, सर्वात आधी बोलूया मेष राशीच्या करिअर आणि नोकरीबद्दल. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, जो ऊर्जा आणि पराक्रमाचा कारक मानला जातो. या श्रावण महिन्यात महादेवाच्या कृपेने तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढणार आहे. जर तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची वाट पाहत होता तर या श्रावणात तुम्हाला ती आनंद वार्ता नक्की मिळणार आहे. नोकरी शोधणाऱ्या तरुणांना अचानक एखाद्या मोठ्या कंपनीकडून मुलाखतीचा फोन येऊ शकतो. विशेषतः परदेशात किंवा स्वगावापासून दूर जाऊन काम करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ सुवर्ण काळ ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांसोबत किंवा वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवा. मंगळाच्या प्रभावामुळे तुमचा राग वाढू शकतो, त्यामुळे ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा आणि फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. मित्रांनो, आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे पैसा आणि आर्थिक स्थिती. मेष राशीच्या लोकांसाठी हा श्रावण महिना आर्थिकदृष्ट्या अत्यंत लाभदायक ठरणार आहे. अचानक धनलाभ. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील, कोणी कर्ज घेतलं असेल आणि ते पैसे परत देत नसेल तर या महिन्यामध्ये ते परत मिळण्याची 99% शक्यता आहे. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर या काळात नवीन सौदे अंतिम होतील, उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. जर तुम्ही शेअर बाजारात किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत असाल तर घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच पैसे गुंतवा. मोठा नफा नक्की होईल. थोडक्यात सांगायचं तर या श्रावणात तुमचं बँक बॅलन्स वाढणार आहे, पण त्याचवेळी धार्मिक कार्यावर आणि धार्मिक प्रवासावर खर्च होऊ शकतो. मित्रांनो, आता पाहूया तुमचे वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंध कसे राहतील. महादेव आणि माता पार्वती हे प्रेमाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहेत. श्रावण महिन्यात त्यांच्या आशीर्वादाने मेष राशीच्या कौटुंबिक आयुष्यात मोठे बदल दिसतील. जर पती पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून ताणतणाव किंवा मतभेद चालले असतील तर या श्रावणात ते सर्व गैरसमज दूर होतील आणि नात्यात पुन्हा गोडवा येईल. ज्यांचे लग्न ठरण्यात अडचणी येत होत्या त्यांच्यासाठी या महिन्यात योग्य स्थळ चालून येईल. लग्नाची बोलणी पुढे सरकतील. प्रेमात असलेल्या लोकांसाठी हा महिना छान राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराला कुटुंबाशी भेटवू शकतात. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि त्यांच्याशी संवाद साधताना आदराची भावना ठेवा. आता बोलूया अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे, ते म्हणजे तुमचे आरोग्य. मेष राशीच्या जातकांची ऊर्जा या महिन्यात खूप जास्त असेल, पण ऋतूबदलामुळे आणि श्रावणातील हवामानामुळे तुम्हाला काही लहान सहान समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या महिन्यात तुम्हाला पोटाशी संबंधित विकार, उष्णतेचे त्रास किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. श्रावणात बाहेरील मसालेदार किंवा तेलकट अन्न खाणं टाळा. सात्विक आहाराचा अवलंब करा. वाहन चालवताना घाई करू नका. वेग मर्यादित ठेवा. श्रावणातील सोमवारी किंवा पावसाच्या वेळी लांबचा प्रवास करत असाल तर सावधगिरी बाळगा. या संपूर्ण श्रावण महिन्यात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि सर्व संकट दूर करण्यासाठी तुम्ही दररोज किंवा फक्त दर सोमवारी शिवलिंगावर तांब्याभर शुद्ध जल अर्पण करा. 11 बेलपत्र ठेवा आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप करा. याने तुम्हाला अत्यंत लाभ होईल. मित्रांनो, हे होते श्रावण महिन्याचे मेष राशीचे संपूर्ण राशी भविष्य. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि योग्य मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.